नमस्कार. ज्योती कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी ज्योती. आज आपण बनवणार आहे कच्च्या कैरीची झटपट आमटी. झणझणीत आणि आंबट गोड अशी उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपण कैरीची आमटी बनवणार आहे. तर मी 3 कैऱ्या घेतल्या. तुम्हाला जसं घ्यायचं असेल त्या कैऱ्या जसं 1-2 काय असेल त्याचा धुवून कापून घ्या. उभ्या मी कापलेल्या आहे. तुम्हाला जसे तुकडे करायचे तुम्ही करू शकता. आणि हे मी उकळून घेणार आहे आणि मग फोडणी काय मग शिजवण्यासाठी 1-2 ग्लास पाणी टाकून जरा 1 शिटी काढून किंवा टोपामध्ये शिजवून घ्या जरासं. म्हणजे त्याचा कच्चापणा असेल ना तो निघून जाईल. जरा कच्चापणा किंवा कैचीचं असं कधी कधी डिंक वगैरे लागतं तर ते निघून जातो. आणि हे शिजून घ्यायचं. आता फोडणीसाठी मी इथे हिंग आहे, जिरं आहे, राई आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. हे मी आता फोडणी देणार आहे. आता तेल फक्त फोडणीपुरतंच घ्यायचं. आपल्याला जास्त तेल घ्यायचं नाही आहे, थोडंच घ्यायचं आपल्याला, फक्त फोडणीपुरतं. म्हणून फोडणीपुरतं मी जरासं 1 चमचा किंवा 2 चमचे असं तेल घेतलेलं आहे. आता तेल गरम करून घ्या आणि मग आपण त्याच्यावर फोडणीला राई, जिरं, हिंग आणि कढीपत्ता टाकायचं आहे. आता मी तुम्हाला दाखवूया ना काय काय वस्तू घेतल्या ते फोडणीसाठी. ती वस्तू आपण ह्याच्यामध्ये टाकून फोडणी करून घ्यायचे. हे तेल गरम झालेलं आहे. आता हे बघा टाकलं. आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि चांगली फोडणी करून घ्यायची. हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. कारण आदर तर समजणार नाही. कारण मी तुम्हाला 2 प्रकार दाखवेल. एक साधी ह्याच्यातच आणि तुम्हाला आणखी वाटपाची पाहिजे तर वाटपाची करू शकतात. 2 प्रकार तुम्हाला ही रेसिपी समजेल. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका. आणि उन्हाळ्यात तसं आता कैऱ्या येतात म्हणजे खायलाच पाहिजे. कारण कैरी हा सीजन हा उन्हाळ्यातच असतो. सगळं चांगलं भाजून घ्या. आणि ह्याच्यामध्ये मी तिखटसाठी 4 मिरच्या उभ्या चिरून टाकल्या. त्याच्यात मी मसाला पण टाकणार आहे. तसं मिरची आणि मसाला ह्याचं समप्रमाण घ्या. जसं तुम्हाला तिखट आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही घ्या. तर मी 4 मिरच्या घेतलेल्या उभ्या चिरून आणि ते चांगलं जरा परतून घेते आहे. म्हणजे त्याचा कच्चापणा वगैरे असं निघून जायचं. करपायची नाही आहे कारण आपल्याला ग्रीन सगळं दाखवायचं. आता मी 1 छोटा चमचा म्हणजे अर्धा चमचा मसाला आणि 1/2 चमचा हळद हे दोन्ही घेतलेलं आहे. आणि हे आता चांगलं परतून घ्यायचा आपला मसाला तो. हे आपण परतून घेतलेलं आहे वर खाली. आता त्याच्यावर कढीपत्ता, मिरची आणि मसाल्याचा रंग. आताच रंग बघा छान आलेला आहे. हे सगळं जरा परतून झालं, कच्चापणा जरा निघाला. आपल्याला जाळायचं नाही, आपल्याला फक्त भाजून घ्यायचं आहे. आता हे मी उकडलेले जी कैरी होती ना ती मी आता ह्याच्यामध्ये टाकते. आता हे बघा हे तुम्हाला कापे ते शिजलेत ना ते आणि हे आंब्याचे बाटे तुम्हाला पाहिजे तर टाकू शकता तुम्ही आणि नाही पाहिजे नाही टाकू शकता. आणि ह्याच्यामध्ये उकडलेलं पाणी पण ही ते फेकून घ्यायचं ना, ह्याच्यातच आपल्याला टाकायचं आहे. आता हे बघा हे सगळं वर खाली करून मसाले लावून घ्यायचे आपल्याला. हे बघा किती येलोमध्ये ते रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन किती सुंदर असते बघा. आणि खायला खूपच छान वाटते. भात तुम्ही 2दा का 3दा घेऊन खाल एवढं छान होते ती कढी. आंब्याची आमटी, झणझणीत आंब्याची आमटी. आणि ही नक्की तुम्ही करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी लागते. हे बघा आता हे परतून झालेले आहे. मध्ये मध्ये परतायचं आहे. सुंदर वाटते की नाही. सगळा मसाला त्याला एकजीव झालेला आहे आणि शिजून घेतल्यामुळे ती जरा आणखीन ते छान दिसतं. असं साल काढली नाही मी कारण साल असली ना का त्याला त्याला चिटकून राहतं आणि छान वाटतं ते खायला पण. आहे ना. आता हे आपण परतून घेतलं आहे ना. आपल्याला जेवढं रस्सा पाहिजे ना त्याप्रमाणे आपल्याला पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. आता हे बघा शिजलेलं होतं ना त्याचं ते फेकून द्यायचं नाही. त्याच्यामध्ये उरलेलं गर आहे बघा तो एक होतो. आणि आणखी तुम्हाला त्याच्या पाणी टाकून थोडीशी थपथपी तुम्ही
करू शकतात कढी. आता हे बघा, याच्यात अजून तुम्ही थोडंसं पाणी टाकून अजून थोडी कढी वाढू शकतात. साधारण ह्या कढी हे करताना 1 ग्लास तरी पाणी समजा टाकावं. हे पाणी घालून पुन्हा चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला वरखाली करून. हळूहळू वार करून घ्यायचं. आता त्याला मस्त लाल तवंग येतं आहे बघा, लाल शेड येल्लो ग्रीन आणि सुंदर, खायलाही खूप भारी वाटते. आता तुम्ही ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका. थोडंसं मीठ जास्त पडले तर चालेल, कारण ते थोडंसं आंबट असेल तर त्याला मॅच होऊ शकतं. आंबट गोड तिखट सुंदर अशी कैरीची आमटी. आणि उन्हाळ्यामध्ये आता खावीच माणसं, एकदा तरी खावीच, उन्हाळ्यात तरी एकदा खावीच. आपण वरखाली करून घ्यायचं आपल्याला. आणि जराशी कैरी आंबट असतेच, त्याच्यामुळे कसं आपला थोडंसं गोडसर हवे असेल, आंबट गोडसर, कारण ही कैरी कच्ची आहे. ही पिकलेल्या आंब्याची नाही, म्हणजे त्याच्यामध्ये साखर किंवा गूळ टाकायची गरज नाही. पण ही कैरी आहे ना, मग आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं गोडपणा यावं, आंबट गोड तिखट, म्हणून थोडंसं आपल्याला गूळ किंवा साखर टाकावी. तर मी ह्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे. तुम्हाला साखर पाहिजे साखर टाकू शकता तुम्ही, आणि गूळ पाहिजे तर गूळ टाकू शकतात. जसे कैरीचं हे स्वाद असेल त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आपल्याला. तर आता मी हे गूळ टाकणार आहे बघा. हे एवढ्या कैरीला गूळ, जर कैरी जर आंबट असेल तर गूळ जरा जास्त टाका थोडंसं अजून, आणि गोड नसेल, एकदम आंबट नसेल तर कमी टाका. म्हणजे एकदम गोडच नको व्हायला, म्हणजे आंबट गोड तिखट असा स्वाद यायला पाहिजे आपल्याला आंब्याच्या कैरीच्या आमटीला. आता ही उकळून घ्यायचं आपल्याला, चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता ही एक प्रकारची आपल्याला झाली आमटी साधी. आता तुम्हाला 2 प्रकारची पकडायची तर तुम्हाला नारळाचं वाटप करून घ्या आणि त्याच्यामध्ये टाकू शकता तुम्ही. म्हणजे ही 2 प्रकारची, म्हणजे कोणाकोणा नारळचं वाटप टाकून पण कढी आवडत असेल ना, तर तुम्ही नारळाचं वाटप करून त्याच्यामध्ये ही दुसरी कढी करू शकता. म्हणजे कोण साधं खाऊ शकतं किंवा 2 दुसरी प्रकार म्हणजे वाटप टाकू शकतो. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणखीन थोडंसं आमटी वाढवले हे बघा. आता आधीची तुम्ही बघितली साधी कढी आंब्याची कैरीची, आणि ही दुसरी, ह्याच्या मी नारळाचं वाटप टाकलेलं आहे. तर तुमच्या हिशोबाने नारळ जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं गोळी लावा आणि ते बारीक वाटून त्याच्यामध्ये टाका. आता हे बघा, आहे ना सुंदर जाडसर, आणि भाताबरोबर ही खूप छान होते, तेही खूप छान लागते आणि ही खूप छान लागते. या झाल्या 2 प्रकारचे वाटप, 2 प्रकारची आमटी, म्हणजे एक साधी आणि एक वाटपाची. आणि दोन्हीही टेस्टी लागतात, साधी असून दे ना तर वाटपाची असून दे, दोन्हीही छान लागतात खायला. आता याला तवंग वगैरे सुंदर सुटलं बघा, लाल सगळं असं छान, असं स्मेल पण छान येते असा. आणि आता ही खाण्यालायक झालेली आहे भाजी. आता आपल्याला 2 मिनटं, आता त्याला 2 ते 3 मिनटं थोडंसं अजून थोडंसं शिजून घ्यायचं आहे कमी आचेवर. आणि झाकण लावून किंवा नाही ठेवलं तर चालेल आणि ठेवलं तर चालेल, पण 2 मिनटं फक्त आपल्याला ते शिजून घ्यायचे. आणि पुन्हा खालवर करून घ्यायचं आपण तिला. आणि वरून कोथिंबीर, तुम्हाला तर कोथिंबीर टाका, काय पाहिजे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाका, तसं टाकायची गरज नाही, पण असेल तर टाका तुम्हाला फिनिशिंगसाठी. पण आता हे बघा, एवढी सुंदर आणि छान अशी झालेली कैरीची आमटी. आता हे तुम्ही भाताबरोबर किंवा चपाती नाही, भातावर किंवा भाकरीवर खूप छान लागते. जास्त करून आपण भाताबरोबर छान लागणार खायला. आणि ह्याच्याबरोबर जर फणसाची भाजी असेल ना, आता आणखीनच सुंदर लागते खायला. हे बघा, ही झाली कैरीची आमटी, तयार झाली आपल्या खाण्यासाठी. ही तुम्हाला आमटी आवडली असेल तर लाईक कमेंट जरूर करा आणि शेअरही करा. आणि कुठल्या रेसिपीला तुम्हाला कुठली रेसिपी बघायची ते कमेंट म्हणून नक्कीच सांगा. हे बघा, ही झाली कैरीची आमटी, कच्च्या कैरीची आमटी.